आजपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आपल्या उपोषणाला सुरुवात करतायत। अर्थात जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी मात्र अद्यापही परवानगी दिलेली नाही, पण उपोषण करणं हा माझा अधिकार आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करतायत। अंतरवली सराटीला आता छावणीचं अक्षरशः स्वरूप आलेलं आहे, पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून जरांगेंच्या या उपोषणाला आता सुरुवात होतीये। अंतरवली ग्रामस्थांचा देखील मनोज जरांगेंच्या या उपोषणाला विरोध आहे। जरांगे चौथ्यांदा आपल्या उपोषणाला बसतायत। परवानगी नसतानाही जरांगे उपोषणावर मात्र ठाम आहेत। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते अंतरवली सराटीमध्ये आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आपण पाहतोय की बरोबर 7 वाजतायत, पुढच्या काही तासात 4 तासामध्ये जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात होतीये, पण यावेळेचं उपोषण काहीसं वेगळं आहे। 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, एक तर पोलिसांनी परवानगी नाकारलेली आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा अंतरवली सराटीतल्याच ग्रामस्थांनी जरांगेंच्या उपोषणाला विरोध केलेला आहे। तरी देखील जरांगे अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसतायत। काय नेमकी तयारी करण्यात आलेली आणि आता नेमकी जरांगेंची काय भूमिका आहे? लागवीची आपण म्हटल्याप्रमाणे अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात होत आहे। 10 वाजता मनोज जरांगे उपोषणाला सुरुवात करतील आणि या उपोषणाला सरकार कसा प्रतिसाद देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण हे 4थं उपोषण असणार आहे अंतरवली सराटीमधील। कारण पहिल्या उपोषणाला सरकारचा मोठा पाठिंबा होता, म्हणजे सरकार त्या ठिकाणी येत होतं, त्या उपोषणाची पूर्णपणे पाहणी करत होतं किंवा त्याची दखल घेत होतं। दुसऱ्या वेळेतही तेच झालं, उपोषणाची दखल घेतली, उपोषणाची पाहणी केली। मात्र तिसऱ्या वेळच्या उपोषणामध्ये सरकारनं हवा तेवढा प्रतिसाद दिलेला नव्हता, त्यामुळे तिसऱ्या वेळच्या उपोषणासंदर्भात सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते। आणि अशामध्येच निवडणुका झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे हे उपोषणाला बसत आहेत आणि 10 वाजता त्यांच्या उपोषणाला सुरुवात होतीये। प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांनी उपोषणाला परवानगी दिलेली नाहीये आणि अशामध्ये गावातील काही नागरिक आहेत ज्यांनी प्रशासनाला भेटून या संदर्भात पत्र देखील दिलेलं आहे की उपोषणाला परवानगी देऊ नये किंवा गावात उपोषण करू देऊ नये। मात्र त्यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारली, मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये विविध पक्षांना याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं, मात्र काही पक्षांना फायदा झाल्याचं देखील बोललं जात आहे। आणि त्यानंतर मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांनी सुद्धा हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। ही लढाई आरक्षणासाठी सुरू झालेली होती। मात्र तगडा बंदोबस्त आहे, थोडा आजच्या दिवसाविषयी सांगा मला। आज तगडा बंदोबस्त अंतरवली सराटीत ठेवण्यात आलेला आहे। जर जरांगेंनी 10 वाजता उपोषणाला सुरुवात केली तर यावर प्रशासनाची काय भूमिका असेल? कारण पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सचिन, लागवीचे आपण म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय। या ठिकाणी राखीव पोलीस दल असेल किंवा महाराष्ट्र पोलीस असेल यांचा तर बंदोबस्त आहेच, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर जो काही निकाल लागला त्या निकालानंतर काही समाजामध्ये तेढ निर्माण झालेला आहे आणि अशामध्येच अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। कारण मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे काही राजकीय नेत्यांना याचा फटका बसलेला होता, राजकीय पक्षांना फटका बसला होता आणि त्यानंतर काही जणांच्या मनामध्ये अजूनही जो काही तेढ आहे तो निर्माण झालेला आहे। मात्र तो तेढ दूर करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो, कारण या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी ही लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे। त्याचे पडसाद निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले, मात्र अनुचित प्रकार घडू नये किंवा हा जो काही निकाल समोर आला त्यानंतर कुठला गोंधळ उडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे उपोषण जे आहे ते तीव्र स्वरूपाचं होतं का, याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहत असताना मात्र पोलिसांचा लक्षात येते। सचिन तुर्तास धन्यवाद, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात